आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली योग्य भूमिका बजावून यशस्वीपणे आपले कर्तृत्व जगाला दाखवून आई, बहीण, पत्नी, मुलगी आणि मैत्रीण अशा विविध पुरुषांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या समस्त स्त्रीवर्गाला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक अध्यक्ष, सचिव, खजिनदार, कार्याध्यक्ष, सर्व सहसचिव, सहसेक्रेटरी, सर्व सदस्य, कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन सीटू संलग्न. कोल्हापूर गारगोटी राज्य महामार्गावर कळंबा ते कात्यानी डोंगर भागातील दुतर्फा रस्त्याच्या आसपास मोठ्या प्रमाणात प्लॉटिंग आणि इमारतीचे बांधकाम सुरू आहे, ज्यावर स्थानिक नागरिक व पर्यावरण प्रेमी संतप्त आहेत. हा परिसर रेड झोन पाणलोट क्षेत्र भागात असून यासाठी बांधकामांना परवानगी देणे चिंतेचा विषय बनला आहे. स्थानिकांनी दर्पण न्यूजशी बोलताना सांगितले की या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठी इमारती उभारण्यात आल्या, तर इथे सांडपाण्याचा निचरा तसेच पाण्याचा व कचऱ्याचा प्रभावशील व्यवस्थापन कसे होणार याबाबत कोणतीही स्पष्ट योजना नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी रेड झोन पाणलोट क्षेत्र भागात बांधकामासाठी परवानगी कशी दिली याचा शोध घेणे आवश्यक असल्याचे स्थानिकांचा अंदाज आहे. रेड झोनमध्ये बांधकाम नियंत्रणाचे नियम अधिक कडक असतात, तरीही इथे मोठ्या प्रमाणावर इमारती व प्लॉटिंग सुरू असल्याचे पाहण्यात आले आहे. येथील कळंबा तलाव हा ऐतिहासिक पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी शाहू महाराजांनी कोल्हापूर शहरासाठी बांधला होता. या तलावाच्या आजूबाजूच्या शेतीत शेतकरी पीक घेत आहेत. स्थानिकांचे म्हणणे आहे की रेड झोनमध्ये बांधकाम हानिकारक असेल तर इथल्या शेती व पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेचा विचार कोणी करतो का? पर्यावरणीय समस्या आणि कचऱ्याचा प्रश्न या मोठ्या बांधकामामुळे येथील पर्यावरणावर परिणाम होण्याची भीषण शक्यता आहे. या प्रकरणी नागरिकांनी पुढाकार घेत सांडपाणी व्यवस्थापन, कचरा निस्तारण व्यवस्था, पर्यावरणीय तज्ज्ञांचे परीक्षण, प्रशासनाकडून खुलासा यासाठी मागणी केली आहे. रेड झोनमध्ये बांधकामाला परवानगी कशी आणि कोणाला देण्यात आली? सांडपाणी व कचऱ्याचे व्यवस्थापन यासाठी कोणती योजना आहे? कळंबा तलाव परिसरातील पर्यावरणाचं संरक्षण कसं केलं जाणार याबाबत संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण अपेक्षित असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.